अगं दीदी मला असं नव्हतं म्हणायचं. स्वरूप स्वरूप तुला नको आहेत का माझे पैसे? असं नाही का दीदी. हे बघ तुला गरज आहे ना, आणि माझ्याकडे असताना आपण दुसऱ्या कोणाकडे तरी कशाला मागायचे? हे बघ आपलेच पैसे आपल्याच कामी येतात. हे काय झालं? दीदी मला आता नोकरीचं बघावं लागेल ना काहीतरी. अभिजित कमावतो का? अगदीच नाही असं नाही. इनफॅक्ट 4 महिन्यांपूर्वी आईना अटॅक आला ना, तेव्हा जवळजवळ 80,000 रुपये खर्च आला आमचा. नाहीतर इतका प्रॉब्लेम नसता आला आत्ता पैशांचा. एकट्याच्या पगारात सगळ्यांच्या हौशी मौजी नाही ग होत. तर भरतचाही खर्च वाढत जाईल हळूहळू. तुला वाटतंय ना नोकरी करावी असं? मग मी प्रयत्न करीन तुझ्यासाठी. इलाला सुद्धा सांगेन. थांब आत्ताच चेक घेऊन जा. लवकरात लवकर परत करेन. काहीही घाई नाहीये. जेव्हा शक्य होईल तेव्हाच परत कर. दीदी मला आता इतकं अपराधासारखं वाटतंय ना. स्वरूप परत असं बोललीस तर बघ. रविवारी येतेस ना? सकाळपासून ये. नक्की येते. येऊ मी? हे घे तुला हवं असलेलं पुस्तक. तुमच्या लायब्ररीत होतं? मागून घेतलं. खरं तर सकाळीच आणून देणार होते, पण स्वरूप आली होती घरी. तुमच्या लायब्ररीला 2 आठवडे सुट्टी आहे? रिनोव्हेशनचं काम चाललंय. मग दिवसा इथेच येत जा ना, घरी कंटाळा येईल तुला. नाही यायचं. नक्की? त्यात काय एवढं? तू पण एकटीच असतेस की? अगं एकटी कुठे असते, सतत कोणीतरी असतंच इथे. शिवाय संस्थेची कामं आहेत, कोर्टाची कामं आहेत. पायाला चाकच लागलीत माझ्या. मला सवय झाली आहे त्याची. इला, सवय होणं आणि हवं असणं यात फरक आहे. अगदी श्रीरंगसारखंच बोलतेस. तोही अशीच वाक्य फेकायचा, समोरच्याला गप्प करणारी. प्रसंगी थट्टाही करायचा. त्यावेळी मी माझ्या कामाच्या बाबतीत जरा जास्तच सेन्सिटिव्ह होते. मग आमच्या भांडणाला एवढंसं निमित्तही पुरायचं. फारच चिडले की त्याला सांगायचे, तुला सुद्धा अशीच भेटेल तुझ्यापेक्षा वरताण कोणीतरी, तुला ताळ्यावर आणणारी. आणि तू भेटलीस. इला तुला खंत वाटते? कसली? तू जो मार्ग निवडलायस, जे आयुष्य स्वीकारलेस त्याची? फारशी नाही. हा, काही गोष्टी राहून गेला त्याचं वाईट वाटतं, पण ते तेवढ्यापुरतंच. आपल्यामुळे अनेकींना मदत होते, प्रकाश दिसतो हे जाणवतं आणि मग बरं वाटतं. अर्थात मी दरवेळी यशस्वी झाले असं नाही, पण मी जे करू शकले त्याचं बळ मला पुढे नेतं. आणि आता तर पुढला रस्ता अगदी स्पष्ट आहे. कुठलाही संभ्रम नाही. भाग्यवान आहेस मग. माझे संभ्रम अजूनही संपत नाहीत. मी धड स्वरूपच्या मार्गाने जाऊ शकले नाही, धड तुझ्याही नाही. माझ्या स्वतःच्या मार्गाने जाऊन मी काय मिळवलंय आणि काय गमावलंय मलाच अजून कळत नाहीये. प्रत्येक गोष्टीला पर्याय असतात, पण कोणता पर्याय अधिक चांगला आपण आधी नाही सांगू शकत. कधीच नाही. कारण गोष्ट घडेपर्यंत त्याचे गुणदोष आपल्या लक्षात येत नाही. आणि एकदा का ती गोष्ट घडली की मग तो पर्याय कसला, ती तर वस्तुस्थिती असते. तुझ्यात असा विचार करण्याचं बळ आहे इला, माझ्यात नाही. तुझ्यात येईल. प्रयत्न कर, मोकळं कर स्वतःला आणि स्वतःवर विश्वास ठेव.
अरे दीदी ये ना. घर लावताना मदत करायला आली. अगं काही नाही ग, आता आलंय ना तेवढं सगळं सामान जवळजवळ लावून झालंय. पुढचा टेम्पो येईपर्यंत काही काम नाही, तू बस. दीदी आता आवडतंय ना घर? आता म्हणजे काय स्वरूप, तेव्हाही आवडलंच होतं. अगं नाही, तरी अजून खूप कामं राहिलीत माझी. मी काय करणार आहे माहिती का, त्या बाजारात नवीन कुंड्या आल्यात ना, तशा घेऊन येणार आहे 4-5 छानपैकी झाडं लावायला आणि एक पामचं रोप हॉलमध्ये ठेवायला. मस्त वाटेल ना? करशील ग. स्वरूप एका दिवसात काय घर लावून होत नाही. ए तुझी झाली तयारी गोवा कॉन्फरन्सची? प्रभाकरच बघतायत सगळं, म्हणजे मी मदत करते, पण गोव्याला जायचं आहे ह्या कल्पनेनेच मला आनंद झालाय. निनीला कळवलंस का? अर्थातच तिच्याकडेच राहणार आहे. मग ठीक आहे. अरे अभिजित, केलास टेम्पोवाल्याला फोन? आई शपथ विसरलो. बरं ठीक आहे, आता तू बस, मी जाऊन येते. आपल्याला काहीतरी खायला घेऊन येते. बस बस. बसायला नाही आले मी अभिजित. हे बघ लाईट पण गेली, आता काय काम करणार तू? बस बस. आता बसायलाच लागणार. रिकामं असलं की किती शांत, इनफॅक्ट मलूल वाटतं ना घर. थोडंफार माझ्यासारखंच. स्वतःची उपमा देण्याची काही गरज होती? उगाच वेड्यासारखं बोलू नकोस हां. पण खरी होती की नाही उपमा? अजिबात नाही. तुझ्यात जे आहे ते तुझ्यातच आहे. अच्छा, काय असं माझ्यात सांग बरं. असं नाही सांगता येत, सहवासामुळे ते जाणवतं. म्हणूनच तुला विचारतेय, काय सांग तरी. सुरुची, तू मला होकार दिला असतास कशाला? लग्नाला, माझ्याबरोबरच्या आयुष्याला. अभिजित, चेष्टा पुरे झाली. मी चेष्टा करतो असं वाटतंय तुला? तू काय बोलतोयस अभिजित? त्यावेळी जे म्हणायचा धीर झाला नाही ते. खूप प्रयत्न केला, झगडत होतो स्वतःशी, पण नाही धीर झाला. वाटलं की तुझा नकार तर ठाऊकच आहे. तुझ्याशी मी बोललो आणि तुला मैत्रीण म्हणून कायमचा गमवून बसलो तर? अभिजित, नाही, स्वरूपवर अन्याय करतोय असं समजू नकोस प्लीज. तिच्यावर माझं प्रेम आहे. तुला मी विचारणार होतो हे सुद्धा तिला ठाऊक आहे. काय? साहेब टेम्पो आणलाय. बरं झालं तुझी कॉन्फरन्स इथेच आहे ते. त्यानिमित्तानं येणं तरी झालं. कित्येक महिन्यात भेट नाही आपले. हो ना. पैसे गोळी. हे काय? ही कसली गोळी आहे? काही विशेष नाही ग, चालायचंच. लक्ष्मी, डायबिटीसची. काय? डायबिटीस डिटेक्ट झाला आहे. केव्हा? मागच्याच आठवड्यात. शुगर लेवल 220. ताबडतोब पथ्यपाणी सुरू. तुम्हाला काही कळवलं नाहीस? अगं त्यात काय कळवायचं, म्हातारपणाची ठरलेली दुखणी येते, त्यातलंच एक बरं झालं, डायबिटीसनं उशिराच गाठलं मला. काय काय सांगितलं डॉक्टरने? तू स्वतःच विचार. मी सांगून थोडं समाधान होणार आहे तुझं? माझी काळजी करू नकोस, व्यवस्थित आहे मी. स्वरूप काय म्हणते? गेली का नवीन घरी राहायला? आता सगळं व्यवस्थित लागलंय. परवाच गेले होते तिच्याकडे. मध्यंतरी फोन आला होता तिचा. पत्ता वगैरे दिला, पण बाकी काही विशेष बोलली नाही. अर्थात आपणहून तिनं फोन केला हेच विशेष आहे, नाही का? बाकी काय चाललंय?
काही नाही, नेहमीच. आता ही कॉन्फरन्स आहे तेवढंच काय ते नवीन, बाकी सगळं रुटीन. तू ठीक आहेस ना निनी? अगं आता मला काय झालंय, वयोमानाप्रमाणे असायच्या त्या तक्रारी असणारच ना, पण बाकी ठीक आहे. आता तू आली आहेस ना, आणखीन बरं वाटतंय. बाईसाहेब, बिछाना घातलाय मी. चल तू पण झोप, सकाळी लवकर जायचंय ना तुला. हो, 3-4 दिवस राहणार आहे मी इथे, रजा सांगून आली. छान छान. अगं मध्यंतरी ती मर्लिन भेटली होती, तुझी आठवण काढत होती. वेळ झाला तर भेटून ये तिला. खूप बदलले निनी. सुरुचिताई, वाढत्या वयापुढे सगळा ताठपणा ढिला पडून गेलाय म्हणून. जेम्स, माझा घड्याळ पाहिलं का कुठे? घड्याळ खेळायला घेतात बघू. मोडलात ना? दुसरी काही खेळले नाही आहेत का घरात? अभ्यास करत नाही, काही नाही. पळा खेळायला, जा तिकडे. अगं ये ना, जा तिकडे म्हणलं ना. सकाळपासून त्रास देत आहेत ग. ये आत ये ना. खूप दिवसांनी भेटतेस ग. अगं निनीकडे चक्कर नव्हतीच मध्यंतरी. हो, मध्ये मी पण जाऊन आले तिच्याकडे. बोलली मला, मर्लिन कशी आहेस तू? बदलल्यासारखी वाटतेस. छे ग, कसलं काय, सगळं तेच सुरू आहे. मी काय किंवा वीरेन काय, सगळं तसंच आहे. काहीही बदललेलं नाहीये. मुलं मोठी होत आहेत तशी ऐकेनाशी झालीत. शाळेतही जायचं नाही म्हणतायत. जाणार तरी कशी म्हणा? म्हणजे अगं घरातलं वातावरणच असं झालंय की ती तरी काय करणार बिचारी. वीरेंचं पिणं खूप वाढलंय. नोकरी आहे पण घरात एकही पैसा देत नाही, आणि त्याबद्दल विचारला तर अंगावर वसा वसा ओरडतो. परवा तर अगं माझ्या अंगावर धावून आला. मर्लिन, मी तुला मागेही म्हणाले होते, तू एखाद्या संस्थेशी का नाही संपर्क साधत? हे बघ, वीरेंची दारू सुटायला मदत होईल. मी सोडून दिले त्याच्याकडे लक्ष देणं. खूप केलं, खूप सोसलं, पण सगळंच फसल्यासारखं वाटतं ग. असं करून प्रश्न सुटणार आहे का मर्लिन? हे बघ, तू एक काम कर, तू उद्या वीरेनला घेऊन माझ्या घरी ये. मी पत्ता शोधून काढते तिथला, पाहिजे तर वेळही घेते. हे बघ, त्यांच्या मीटिंग्ज असतात. तुम्ही एकदा मीटिंगला गेलात ना की कळेल तुम्हाला. मर्लिन, प्रश्न सगळ्यांनाच असतात, पण ते एकमेकांना सांगितले, त्याविषयी बोललं की धीर येतो. आणशील ना? बघीन विचारून. तसं नको, घेऊनच ये. सुरू, तुझं माझ्यापेक्षा खूप बरं झालं नाही? निनीकडून कळलं तुला चांगली नोकरी आहे, एकटी आहेस, स्वतंत्र आहेस, मिळवतीयस. असं धैर्य हवं. करायची काय मुलं आणि लग्न, आपणच मनस्ताप वाढवून घ्यायचे. पण तू हुशार निघालीस, कशातही अडकली नाहीस. चहा करू का? सुरुची, अगं तुझ्याशी बोलते मी. चहा घेणार ना? आले. नाही, अब आधी सगळं वर्कआउट केलं होतं ना आपण. येस सर. मग आता ओव्हर बजेट झालं असं कसं म्हणता तुम्ही? हे बघा, तुम्ही सबनीसांना मला भेटायला सांगा. अशा पद्धतीनं नाही काम करू शकत आपण. हो सर. हां, बरं. आणखीन काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स बघायचे आहेत का मी? सेल्स रिपोर्ट आहे सर. हां. 2 लेटरवर तुमच्या सह्या हव्या होत्या. बरं.
ये ना ये. ही आतमध्ये बसली आहे. तू थोडा वेळ बोल तिच्याशी. मी हे संपवतो आणि मग आलोच. हं? ये ना. इथेच बसूया आपण. सगळ्या गोष्टी जशाच्या तशाच आहेत. बघितलंस? सगळं तसंच आहे. जिथल्या तिथे फक्त श्रीरंग नाही. आई आई जरा हिच्या चहाचं बघतेस? अगं बैस ना तू, बैस. कशी आहेस तू? आईंना भेटायला आले होते. सध्या काय करतेस? मुंबईतच राहते. पुन्हा लायब्ररियनचं काम मिळालंय. सध्या मी मुंबईतलं मार्केटिंगचं काम पुष्कळसं कमी केलंय. आता पूर्वीसारखा कशात उत्साहच वाटत नाही. कुणासाठी वाढवायचा हा पसारा? दुसऱ्या कुणाचा विश्वास बसणार नाही, पण तुझा बसेल म्हणून सांगतो. हा मुलगा मोठा झाल्यानंतर त्यानं माझ्याशी फक्त वैरच धरलं. त्यानं मला एकही संधी दिली नाही त्याच्याशी बोलण्याची, त्याला समजावण्याची. तो तसाच निघून गेला. त्यानं मला एकही संधी दिली नाही. आता या सगळ्याचा काय उपयोग आहे? या सगळ्या श्रीरंगच्या कविता आहेत. खूप जपून ठेवल्या आहेत मी. त्याला काहीतरी वेगळंच व्हायचं होतं, पण निव्वळ माझ्या हट्टाखातर त्यानं हा मार्ग स्वीकारला. त्याचं काय मुली, माणसाला सवय होते खूप काम करण्याची, खूप पैसा मिळवण्याची, आणि मग दुसरा काही पर्याय असेल असं त्याला वाटतच नाही. माझ्या मुलाला पूर्ण अधिकार होता माझ्यावर रागावण्याचा. मी चहाचं काय झालं तुझ्या ते बघून येतो. तू बैस.